भूलली नारी कोणी की भूलली नारी कोणी की भूलली नारी कोणी की भूलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी 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 कोणी की भूलली नारी कोणी की भूलली नारी कोणी की भूलली नारी कोणी की भूलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी 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 देखिला डोळा बैसला म्हणे देखिला डोळा बैसला देखिला डोळा बैसला म्हणे डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारे तोची वदनी उच्चारे तोची वदनी उच्चारे वदनी उच्चारे वदनी उच्चारे वदनी उच्चारे आपुलियाचा विसर भोळा आपुलियाचा विसर भोळा आपुलियाचा विसर भोळा आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कवतुके 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 देखिला डोळा बैसला म्हणे डोळा बैसला म्हणे देखिला डोळा बैसला म्हणे डोळा बैसला म्हणे तोचे वदनी उच्चारे 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 तुका म्हणे हासे जरा म्हणे हासे जरा तुका म्हणे हासे जरा नाही कानतये ठाई 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 तुका म्हणे हासे जरा म्हणे हासे जरा तुका म्हणे हासे जरा नाही कानतये ठाई 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 देखिला डोळा बैसला म्हणे देखिला डोळा बैसला म्हणे डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी 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 विठोबा रखुमाई 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 की भूलली नारी नारी कोणी की भूलली नारी कोणी की भूलली नारी नारी कोणी
या मने हरी विकता विकिता को रस गामन गारी विकिता को रस गामन हारी दिखला डोला पे मनी दिखला डोला तो जीवदनी उच्चारी तो वदनी
महाराजांचा माईक व्यवस्थित कर ना पहिला वाला टाळी 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 बसलेली टाळी वाजवा बोला श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश महाराज जगद्गुरु तुकाराम पवनसुत हनुमान शेषरावजी भक्तवाटी टाळी 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 बसलेली मंडळी टाळी वाजवा शेषरावजी भक्ती पाटील बोला पुंडलिकावरती हरविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय पवनसुत हनुमान की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय नमः पार्वती पते हर हर नारी कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कवतुके देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी तुका म्हणे हासे जन नाही कान ते ठाई देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी परमपुरुष शौरे पांडुरंग मुरारे कमल नयन काना गोपिका चित्तहारी प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवारी सदय धवलहसं
श्री विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग प्रथम नमो पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपा दाणिकतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजव मारुत तुल्य वेग जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजो वानरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनौ रघुवर विमल जसु जोदायक फलचारी हे बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरहु कलेश विकार ये जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम कंचन वरण विराज सुबेश कानन कुंडल कुंचित केसा श्री राम जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पाया मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी
या वारकरी संतांच्या कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी। सीतापार या गावामध्ये भगवान श्री पंढरीश परमात्मा यांच्या असीम कृपेद्वारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती आनंदी ज्ञानोबाराय जगद्गुरु जगद्वंदनीय श्री तुकोबाराय यांच्या आशीर्वादाने हनुमंतरायांच्या या पावन दरबारामध्ये श्री संत हिरामनजी महाराज वाताजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने गेल्या अनेक वर्षापासून संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि त्याच सोहळ्याच्या निमित्ताने आज माझ्या वाटेला आलेली कीर्तनाची सेवा आणि त्या निमित्ताने उपस्थित संपूर्ण माता भगिनी पुरुष मंडळी परिसरातून आलेले भाविक भक्तगण उपस्थित तालमहर्षी मृदंगाचार्य गायनाचार्य विनेकरी उपस्थित संत महंत या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजचा हा कीर्तनाच्या सेवेचा योग आणि कालही मी सांगून गेलो या सप्ताहाचे कुशल मार्गदर्शक आदरणीय आमचे बबलू महाराज आहेत, आदरणीय आमचे तालमहर्षी मृदंगाचार्य जितू महाराज आहेत, आदरणीय वक्ते महाराज आहे, अमित महाराज आहे, पिंटू महाराज आहे, ऋषिकेश महाराज आहे, सर्व गुणवान कलावान कलाकार मंडळी या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नवे नवे आमचे मित्र पिंटू महाराज आदरणीय आमचे अमित महाराज यांच्या प्रेमामुळे येण्याचा हा योग आणि त्याच निमित्ताने आज तुम्हा सर्व भाविकांचा मला घडून आलेला तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आहे। विठ्ठल हनुमंतरायांच्या या पावन दरबारामध्ये कीर्तनाच्या सेवेचा योग आणि त्यांच्याच सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु जगद्वंदनीय श्री तुकोबाराय यांचा चार चरणांचा गाथ्यातील गवळण या प्रकरणातील सुंदर आणि गोड असा अभंग असून अर्थात एका नारीचं वर्णन करणारा अभंग आहे। विठ्ठल अभंग तुकोबारायांचा आहे आणि त्या अभंगातून तुकोबारा एका नारीचं वर्णन करतात बरं का। प्रश्न निर्माण होतो तुकोबाराय ज्या नारीचं वर्णन करतात ती नारी कोणती। वास्तविक तुकोबारायांच्या संपूर्ण जीवनचरित्राचा जर आपण विचार केला तर तेच तुकोबाराय बऱ्याच ठिकाणी असं बोलतात, स्त्रियांचा तो संग नको नको देवा, स्त्रियांचा संग नको म्हणणारे तुकोबाराय या ठिकाणी मात्र त्याच स्त्रीचं वर्णन करतात, त्याच नारीचं वर्णन करतात। तुकोबारांचं जीवनचरित्र आपल्याला माहिती आहे। तुकोबाराय भंडाऱ्या डोंगरावर एकांतामध्ये असताना सुंदर कामाने मोहित झालेली तरुण स्त्री तुकोबारांच्या समोर आली असताना तुकोबाराने त्या स्त्रीला म्हणावं, जाईव तुमाते नकरी जायाचा, जाईव तुमाते नकरी जायाचा, आम्ही विष्णुदास तैसे न हो, आम्ही विष्णुदास तैसे न हो। जाईव तुमाते नकरी जायाचा, जाईव तुमाते नकरी जायाचा, आम्ही विष्णुदास तैसे न हो, आम्ही विष्णुदास तैसे न हो। जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो।
तुकोबारांचं चरित्र सगळ्यांनाच माहिती आहे, मला जास्त प्रमाण द्यायची आवश्यकता नाहीये. अर्थात एके ठिकाणी तुकोबाराय त्या नारीचा निषेध करतात आणि तेच तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये मात्र त्या नारीचं वर्णन करतात. मग ज्या नारीचं वर्णन तुकोबाराय करतात ती नारी कोणती, ती स्त्री कोणती, की ज्या नारीचं वर्णन तुकोबारांना या ठिकाणी अभंगाच्या माध्यमातून करावं लागलं, ती नारी कोणती, ती स्त्री कोणती. नवे नवे ज्या नारीचा आदर्श जगद्गुरु तुकोबारांना आपल्या जीवनामध्ये कुठेतरी घ्यावा वाटत असला पाहिजे आणि म्हणून तुकोबाराय या ठिकाणी आजच्या अभंगामध्ये त्या नारीचं वर्णन करतात. बरं, ती नारी कोणती. गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा राहत असताना त्यांच्या संगतीत असणाऱ्या ज्या काही गोपिका आहे त्या गोपिकांनी जीवनामध्ये केलेली भक्ती आणि भक्तीच्या जोरावर त्या भगवान परमात्म्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलं. ज्या पद्धतीनं गोपिकांनी आपल्या जीवनामध्ये भक्ती केली आणि त्याच भक्तीचा आदर्श जीवनासमोर ठेवावा या दृष्टिकोनातून तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये त्या नारीचं वर्णन करतात. विठ्ठल कारण भक्ती करत असताना जीवनामध्ये एखादा कोणीतरी आदर्श असला पाहिजे, मार्गदर्शक असला पाहिजे, आहे की नाही. जसं तुकोबाराय भक्ती करत असताना एके ठिकाणी हनुमंतरायांना सुद्धा मार्गदर्शक ठेवतात, आहे की नाही. काय भक्तीच्या त्या वाटा, आहे की नाही, मज दावाव्या सुबटा. अर्थात गोपिकांनी ज्या पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये भक्ती केली त्या भक्तीचा आदर्श कुठेतरी आपल्या जीवनामध्ये घ्यावा वाटत असला पाहिजे आणि म्हणून तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये त्या नारीचं वर्णन करतात. बरं का, गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा राहत असताना ज्या गोपिकांनी निस्सीम भावाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची भक्ती केली आणि भक्तीच्या जोरावर अर्थात भक्तीचा सर्वोच्च परमबिंदू त्या म्हणजे गोपिका, त्या गोपिकांनी आपल्या जीवनामध्ये केलेली भक्ती आणि त्या भक्तीचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीनं जीवनामध्ये भक्ती करावी आणि म्हणून तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये त्या नारीचं वर्णन करतात. बरं का, मी नेहमी काही वाक्य सांगत असतो, ज्या संसारामध्ये आम्ही राहतो या संसाराचा नियम आहे, हा संसार प्रत्येकालाच रडवतो. रडवतो की नाही रडवतो. ज्या प्रपंचामध्ये आम्ही राहतो हा प्रपंच प्रत्येकालाच रडवतो, कोणी असू द्या. तू किती जरी म्हणत असेल नाही आपला संसार तर एक नंबर महाराज, हा आपला टणार, हा हा संसाराचा स्वभाव आहे. संसार हा प्रत्येकाला रडवतोच, संसार प्रत्येकाला रडवतो. नवे नवे याच संसाराकरता रडणारी ही भरपूर लोक आपल्याला पाण्याकरता मिळतील, याच संसारात पाण्याकरता मिळतील. संसार प्रत्येकाला रडवतो, संसाराकरता प्रत्येक लोक भरपूर लोक रडताना आपल्याला पाण्याकरता मिळतील. नवे नवे याच संसारामध्ये याच प्रपंचामध्ये राहत असताना देवाकरता रडणारी ही लोक आपल्याला भरपूर पाण्याकरता मिळतील. देवाकरता रडणारे भरपूर लोक पाण्याकरता मिळतील, पण देव ज्यांच्या करता रडला असे भक्त मात्र मोजके बोटावर मोजण्या इतके या ठिकाणी आपल्याला पाण्याकरता मिळतील. विठ्ठल आपण देवाकरता रडू यात नवल नाही, पण देव ज्यांच्या करता रडला त्या म्हणजे गोपिका आहे महाराज. त्या म्हणजे खऱ्या अर्थाने हे संत महात्म्य आहे की ज्यांच्या करता भगवान श्रीकृष्ण परमात्मा रडला. प्रसंग आठवा, ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा मथुरेमध्ये राहतोय आणि मथुरेमध्ये राहत असताना आपला रोजचा नित्यक्रम करून सर्व कामं आटोपले की गावाच्या बाहेर कुठेतरी एकांतामध्ये जंगलामध्ये जायचं आणि एकटाच जायचा, रोज जायचा, एकटा जायचा आणि एकटाच रडत बसायचा. एक दिवस झालं, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. एक दिवस उद्धवांनी पाहिलं की नेमकं भगवान श्रीकृष्ण परमात्मा रोज आपला दिवसभराचा नित्यक्रम आटपून संध्याकाळच्या वेळेला रात्री एकटे जातात तरी कुठं. आणि म्हणून त्यांच्या पाठीमागं भगवान श्रीकृष्ण परमात्मा वनामध्ये निघून गेला
एका झाडाला चिटकून बसलेला आहे आणि त्या ठिकाणी स्वतःचे अश्रू स्वतःच्या हाताने भगवान श्रीकृष्ण परमात्मा पुसत आहे. नेमके उद्धवजी पाठीमागून गेले आणि त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा या ठिकाणी रडत आहे आणि एकदम समोर उभे राहिले आणि भगवंताला विचारलं, देवा तुम्ही आणि रडता? अहो कोणा करता? अहो तुम्ही रडता तरी कुणा करता? तुम्ही तर या जगाचे मालक आहात आणि जगाचे मालक असताना तुम्ही या ठिकाणी का रडता? आणि त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा उत्तर देतात, उद्धवा मी गोकुळामध्ये राहत असताना माझ्यावर निस्सीम भावाने प्रेम करणाऱ्या ज्या काही गोपिका आहे, जे काही गोपाळ आहेत, जे काही माझे सवंगडी आहे, त्या सवंगड्यांची मला आज आठवण झाली आणि म्हणून त्यांच्या आठवणीने या ठिकाणी मी रडत आहे. महाराज विठ्ठल मोठ्या माणसांना सुद्धा अंतःकरण असतं बरं का, त्यांना सुद्धा भावना असतात, पण त्यांच्या भावना मात्र आपल्याला कधीही कळत नाही बरं का. एक वाक्याने मी सांगत असतो, घरामध्ये राहणारी आई एखाद्या वेळेला जर काही दुःख झालं ना, रडून आपलं अंतःकरण मोकळं करते, पण बापावर किती जरी संकट आले, हो मोठ्या माणसांना सुद्धा भावना असतात, पण त्या भावना कधीही त्यांना कोणाच्या समोर प्रगट करता येत नाही. तसा जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा एकटा वनामध्ये जातो आहे आणि आपल्या सवंगड्यांच्या आपल्या त्या भक्तांच्या आठवणीने त्या ठिकाणी रडत आहे बराच. आणि अशा निस्सीम भावाने प्रेम करणारे ज्या काही गोपिका आहे, ज्या गोपिकांनी जीवनामध्ये इतकी भक्ती केली, इतकी भक्ती केली, इतकी भक्ती केली की देव त्यांच्या करता रडला. आपण देवा करता रडू यात नवल नाही, पण देव ज्यांच्या करता रडला त्या खऱ्या अर्थाने या गोपिका आहे, हे संत महात्मे आहे. विठ्ठल सांगू, या संत महात्म्यांकरता सुद्धा भगवान परमात्मा रडला बरं का. आपल्या ज्ञानोबारांकरता देव रडला की नाही रडला? रडला. ज्ञानोबारांकरता भगवान पंढरीश परमात्मा रडला. प्रसंग आठवा, ज्या वेळेला ज्ञानोबा समाधीला जात आहे त्यावेळेला प्रत्यक्षात नामदेव महाराज त्या ठिकाणी हजर आहे, निवृत्ती दादा आहे, सोपान काका आहे, मुक्ताबाई आहे, सर्वच्या सर्व संत महात्मे त्या ठिकाणी हजर आहे. समाधी प्रसंग डोळ्यासमोर ठेवा. आज ज्ञानोबा समाधीला जाणार त्यावेळेला चिमुकली मुक्ताबाई त्या ठिकाणी आहे. काय अवस्था झाली आहे महाराज. ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक ग्रंथ लिहून पूर्ण केला आणि जगाला समर्पित करून हा महात्मा या जगाचा निरूप घेऊन समाधीच्या दिशेने निघालेला आहे. आणि त्या ज्ञानोबा जाणार, आपल्या सर्वांना सोडून जाणार म्हणून निवृत्ती दादा, सोपन काका, मुक्ताबाई जसं एखादी गवताची पेंडी बांधलेली असावी महाराज. आणि गवताची पेंडी बांधल्यानंतर त्याची गाठ सुटल्यानंतर ज्या पद्धतीनं ते गवत विखुरलं जातं ना, त्याच पद्धतीनं या चार भावंडाची अवस्था झाली आहे बरं की. बांधल्या पेंडीचा सुटला शेळा, तृण रानो माळा पांगले से, तृण रानो माळा पांगले से. ज्या पद्धतीनं ते गवत विखुरलं जातं ना महाराज, त्याच पद्धतीनं चारही भावंडाची अवस्था झालेली आहे. आणि मुक्ताबाई जमिनीवर कोसळलेली आहे, निवृत्ती दादा आहे, सोपान काका आहे. आज ज्ञानोबा समाधीला जाणार म्हणून रडत आहे महाराज. हो, आणि त्यांचं रडणं पाहून भगवान परमात्म्याला सुद्धा शोक आवरला नाही. आणि ज्या वेळेला त्यांचं रडणं पाहिलं, या योगी महात्मा वयाच्या 22व्या वर्षी या जगाचा निरोप घेऊन समाधीस्थ होत आहे. भगवंताच्याने सुद्धा राहवल्या गेलं नाही आणि त्यावेळेला भगवंताने सुद्धा त्या ठिकाणी रडायला सुरुवात केली बरं का. जगाचा मालक भगवान पंढरीश परमात्मा ज्या वेळेला त्या ठिकाणी रडतो आहे त्यावेळेला आईसाहेब रुक्मिणी माता तिथेच हजर आहे. आणि रुक्मिणी माता भगवान पंढरीश परमात्म्याला म्हणतात, देवा तुम्ही रडता, अहो कोणा करता?
हे ज्ञानोबा असे कोण लागून गेले की ज्यांच्याकरता तुम्ही रडावा. आणि त्यावेळेला भगवान परमात्मा रुक्मिणी मातेला सांगतात, रुक्मिणी ज्ञानोबारांना जसं तू समजते तसे नाही. खऱ्या अर्थाने सांगू त्यावेळेला भगवान पंढरीश परमात्मा रुक्मिणी मातेला सांगतात, काय सांगतात. देव म्हणती रुक्मिणी, देव म्हणती रुक्मिणी, देव म्हणती रुक्मिणी, हा एकची योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. ज्ञानोबरांना जसं समजते तसं नाहीत. या जगाचा निरोप इतक्या कमी वयामध्ये ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक ग्रंथ जगाला समर्पित करून समाधीच्या दिशेने निघालेला हा योगी महात्मा आहे. आणि ज्यावेळेला संपूर्ण परिचय ज्ञानोबरांचा पटून रुक्मिणी मातेला सांगतात, त्यावेळेला मात्र रुक्मिणी मातेच्याने सुद्धा राहवल्या गेलं नाही आणि रुक्मिणी मातेने सुद्धा त्या ठिकाणी रडायला सुरुवात केली. बरं का, ऐसे सांगता हरीसी प्रेम ओसंडले रुक्मिणीसी, म्हणे धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. त्या ज्ञानोबरांकरता महाराज भगवान परमात्मा रडला. किती प्रेम केलं असेल या साधू संतांनी या देवावर की ज्यांच्या करता खऱ्या अर्थाने देव या ठिकाणी रडला. विठ्ठल असं प्रेम केलं पाहिजे महाराज देवावर की आपल्या करता देवाने सुद्धा रडावं. अहो देवा करता रडणारे भरपूर लोक आपल्याला पाहण्याकरता मिळतील, पण देव ज्यांच्या करता रडला ते संत महात्मे आहे, ते हे भक्त आहे, ते या गोपिका आहे की ज्यांच्या करता भगवान परमात्मा रडला. महाराज एखाद्या वेळेला खऱ्या अर्थाने ज्ञानोबारांना भगवान पंढरीश परमात्म्याने विचारावं, ज्ञानोबाराय मी तुम्हाला किती आवडतो. आहे की नाही? काय असतं माहिती आहे का, एखाद्या वेळेला जर पती पत्नी अशी बसली असली की पती पत्नी सहज गप्पा चालू असताना पतीने सहज पत्नीला विचारावं, का ग मी तुला किती आवडतो. म्हणजे नवऱ्याने बायकोला विचारावं मी तुला किती आवडतो. ती म्हटली अहो हा काय प्रश्न झाला काय. म्हटलं ते जाऊ दे तिकडे, मला सांग मी तुला किती आवडतो. म्हटलं तुम्ही मला भरपूर आवडता. भरपूर म्हणजे किती. भरपूर म्हणजे लय आवडता. लय म्हणजे किती. लय म्हणजे लय आवडता. आणि नेमकं किती. माझ्या जीवापेक्षाही आवडता. आहे का काही उत्तर याच्या पुढं नाही महाराज. आहे की नाही. काय प्रेम केलं असेल महाराज या भगवंतानी अर्थात या साधू संतांनी देवावर. ज्ञानोबरांना भगवान परमात्म्याने विचारावं, ज्ञानोबर मी तुम्हाला किती आवडतो. ज्ञानोबा म्हणतात देवा तुम्ही मला माझ्या
तुम्ही मला भरपूर आवडता. भरपूर म्हणजे नेमकं किती? लय बहु आवडसी जीवा वासोनिया बहु आवडसी जीवा वासोनिया बहु आवडसी जीवा वासोनिया बहु आवडसी जीवा तुझी आनवाई नगान मराया तुझे आनवाई नगान मराया तुझी आनवाई नगान मराया तुझे आनवाई नगान मराया बहु आवडसी जीवा वासोनिया बहु आवडसी जीवा वासोनिया बहु आवडसी जीवा भगवान परमात्म्याने ज्ञानोबारायांना विचारावं, ज्ञानोबाराय मी तुम्हाला किती आवडतो? ज्ञानोबाराय म्हणतात, देवा तुम्ही मला भरपूर आवडतात. भरपूर म्हणजे किती? भरपूर म्हणजे लय आवडतात. विदर्भाच्या भाषेमध्ये लय म्हणजे किती? लय म्हणजे लय आवडतात. देवा एका शब्दात सांगू, देवा तुम्ही मला माझ्या जीवापेक्षाही आवडतात. देवा तुमची शपथ घेऊन सांगतो, तुझी आना वाहीन ग देवराया नमराया बहु आवडसी जीवा पासोनिया. देवा माझ्या जीवापेक्षाही तुम्ही मला आवडता बरं का. काय प्रेम केलं असेल महाराज या साधू संतांनी या देवावर. इतकं प्रेम केलं महाराज. आणि म्हणून यांच्याकरता देव रडला, असा नाही रडला. कुणाही करता रडायला काय एवढा रिकाम आहे का तो? इतकं प्रेम या साधू संतांनी केलेलं आहे बरं का. इतकं प्रेम केलं पाहिजे आम्ही देवावर. इतकं प्रेम केलं पाहिजे आम्ही भक्ती करत असताना. आठवलं उदाहरण म्हणून सांगतो. काय झालं, माझा एक मित्र भेटला. नाहीतर अलीकडच्या काळामध्ये प्रेम या शब्दाची सगळी व्याख्या बदललेली आहे. माझा एक मित्र भेटल्यानंतर त्याला विचारलं, का रे काय लग्न वगैरे झालं होतं? 1 महिना झाला होता नेमका. त्याला सहज विचारलं, का रे काय म्हणतो संसार, काय म्हणते पत्नी? म्हटले महाराज 1 नंबर बायको भेटली मला. माझ्या बायकोचं की नाही माझ्यावर भरपूर प्रेम आहे. म्हटलं असं नाही महाराज, खरंच माझ्या बायकोचं तर माझ्यावर काय, माझ्या बायकोसारखे जगात बायकोच नाही. सारखं बायकोचं वर्णन करायचं. म्हटलं का जगाच्या पाठीवर तुझं काय एकट्याच लग्न झालं काय? आमचं काही लग्न झालंच नाही का? आमच्या बायकोचं काय आमच्यावर प्रेमच नाही का? म्हटलं महाराज तसं नाही हो. तसं नाही तर मग कसं? म्हटलं महाराज माझ्या बायकोचं माझ्यावर जगापेक्षा वेगळं प्रेम आहे. जगापेक्षा वेगळं म्हणजे नेमकं कसं? एखादं उदाहरण तरी सांग. त्याने मला उदाहरण सांगायला सुरुवात केली. म्हटलं महाराज एक काय, अहो असे मी 1000 उदाहरणं देईन तुमच्या समोर. त्याला म्हटलं 1000 नको देऊ, कीर्तन 2ला संपवायचं आहे मला, तू लवकर सांग फक्त. एकच उदाहरण दे. आणि त्याने मला उदाहरण दिलं. म्हटलं महाराज सांगू, माझ्या बायकोचं माझ्यावर इतकं प्रेम आहे. म्हटलं कितकं प्रेम आहे सांग लवकर, टाइमपास नको करू. म्हटलं माझ्या बायकोचं माझ्यावर इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे. म्हटलं कितकं प्रेम आहे? म्हटलं हिवाळ्याच्या दिवसात मी जर सकाळी भांडे घासायला उठलो तर ती मला थंड पाणी न देता गरम पाणी करून देते, इतकं प्रेम आहे. आता मला सांगा, इतक्या बेशरमपणाला, इतक्या हलकटपणाला जर हे प्रेम समजत असेल, मला असं वाटतं इथून पुढे जगातले सगळे बेशरम संपले. विठ्ठल विठ्ठल महाराज प्रेम कशाला म्हटलं जातं बरं का? ज्या पद्धतीनं साधू संतांनी देवावर प्रेम केलं, गोपिकांनी देवावर प्रेम केलं, आणि म्हणून त्यांच्या करता तो भगवान परमात्मा रडला. असं प्रेम भगवान परमात्म्यावर अर्थात आम्ही केलं पाहिजे बरं का. तसा भक्तीचा सर्वोच्च बिंदू गाठलेला ज्या काही गोपिका आहे, त्या गोपिकांनी भगवंतावर इतकं प्रेम केलं महाराज, इतकं प्रेम केलं की त्यांच्याकरता भगवान परमात्मा रडला.
भगवान अर्थात गोकुळामध्ये राहत असताना गोकुळामध्ये 3 प्रकारच्या गवळणी आहे. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. सुना आहे, सासवा आहे आणि लेकी आहे. लेकी अर्ध्या स्वातंत्र्यात आहे, अर्ध्या पारतंत्र्यात आहे. सुना मात्र पूर्ण पारतंत्र्यात आहे आणि सासवा मात्र पूर्ण स्वातंत्र्यात आहे. 3 प्रकारच्या गवळणी. आणि ज्या ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा हा बासरी वाजवायचा त्यावेळेला गवळणी काय करायच्या, हातातले सगळे कामं सोडून द्यायच्या आणि त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला भेटण्याकरता निघून जायच्या बरं का. एक दिवस भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने बासरी वाजवली आणि बासरीचा आवाज यांच्या कानावर आला आणि त्यावेळेला हातातली कामं खाली टाकून दिली आणि गवळणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला भेटण्याकरता गेल्या. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, इतक्या रात्री एवढ्या तुम्ही कशा काय आल्या इथे. त्यावेळेला गवळणींनी सांगितलं, कन्हैया तुला माहित नाही का, एकदा का तुझ्या बासरीचा आवाज आमच्या कानावर पडला रे पडला की आमचं मन कशामध्येही लागत नाही. अरे कन्हैया काय सांगायचं, जशी तुझी बासरी माझ्या कानावर पडली काय झालं. एक गवळण सांगायला लागली, तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित पडाली कानी विभळ झाले अंतःकरणी. मी घर धंदा विसरले विसरले. अहरे सावळिया कैसे वाजवली मुरली. 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 मुरली नो हे केवळ बाळ बिन हरिला माझा प्राण. मुरली नो हे केवळ बाळ बिन हरिला माझा प्राण. मुरली नो हे केवळ बाळ बिन हरिला माझा प्राण. मुरली नो हे संसार केला दानादिले. संसार केला दानादिले. एवढी हृदय संजले. अहरे सावळिया कैसे वाजवली मुरली. 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 मुरली नो हे केवळ बाण तिने हरिला माझा प्राण. अशी अवस्था त्या गवळणीची झाली. अशा काही गवळणी आहे महाराज, अशा काही गवळणी आहे. नवे नवे एक गवळण तर सांगायला लागली, अरे कन्हैया पती सुखाचा विसर पडला, तुझ्या मुरलीचा छंद लागला. नंदनंदन
अशी अवस्था आहे महाराज की त्या भगवंताच्या भक्तीमध्ये इतक्या बुडल्या होत्या की घरादाराची चिंता नाही, पतीची चिंता नाही, कुणाचीही चिंता नाही. नवे नवे ज्या वेळेला त्या गवळणी बाजारामध्ये जात होत्या आणि ज्या वेळेला बाजारामध्ये जायचं वास्तविक दही दूध तूप दोन्ही विकण्याकरता ज्या वेळेला जायच्या त्यावेळेला दही घ्या, दूध घ्या, लोणी घ्या असं म्हणण्याच्या ऐवजी इतकं भुलल्या होत्या स्वतःला की काय म्हणायच्या त्याच विकिता गोरस ज्ञामने हरी विकिता गोरस ज्ञामने हरी विकिता गोरस ज्ञामने हरी विकिता गोरस कोणी एकी बोलाली नारी कोणी एकी बोलाली असं वाटतं खरंच मी काल रात्री पण बोललो असं वाटतं कीर्तन राहू द्या आणि यांचं नुसतं ऐकत राहू महाराज. काय आनंद आहे. कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. ज्या वेळेला बाजारामध्ये जायच्या त्यावेळेला दही घ्या, दूध घ्या, लोणी घ्या असं न म्हणता विकिता गोरस घ्या म्हणे हरी. हरी घ्या, हरी घ्या, हरी घ्या. आहे की नाही. तुकोबाराय सुद्धा म्हणतात देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पोसुनी. तसं या गवळणीची अवस्था व्हायची महाराज. गवळणी सांगा तिथं दही दूध तूप लोणी विकण्याकरता किती मोठं समर्पण आहे महाराज. किती भुलल्या होत्या भगवान परमात्म्याला त्या गोपिका. इतकं भुललं पाहिजे भक्ती करत असताना. भक्ती करत असताना इतकं भुलता आलं पाहिजे आम्हाला. जेवढं आम्ही संसारामध्ये बोलतो ना, मला असं वाटतं संसारात इतकं बोलतो आम्ही, इतकं बोलतो की आमचं कशाकडेच लक्ष राहत नाही. इतकं आमचं समर्पण आहे. आमचं शहीद समर्पण सगळं संसाराकरताच आहे, परमार्थात कमी आहे. ज्या पद्धतीनं गोपिकांनी आपल्या जीवनामध्ये भक्ती केली, इतकं मोठं समर्पण, इतकं मोठं बोलणं त्या गोपिकांचं आहे महाराज. तो आदर्श डोळ्यासमोर आम्ही ठेवला पाहिजे. सांगू अजून कशाला म्हणतं बोलणं, जरा वेगळ्या भाषेत सांगतो. काल मी विषय घेऊन गेलो. या देशाकरता, या मातीकरता, धर्माकरता किती लोक बोलले हो महाराज. किती मोठं समर्पण आहे त्यांचं. देव देश धर्म टिकावा याकरता किती मोठे बोलले होते. घरादाराची चिंता केली नाही, फक्त
हा धर्म कसा टिकेल, हा देश कसा शाबूत राहील, याच्या प्रयत्नात ही सगळीच्या सगळी मंडळी होती. हो, त्यात सगळ्यात पहिलं नाव महाराज छत्रपतींचं आहे. किती बोलले होते छत्रपती. स्वतःच्या परिवाराची चिंता कधीच्या काळामध्ये काही केली नाही महाराज छत्रपतींनी. 50 वर्ष हा राजा जगला, पण जगत असताना कसा जगला आजच्या तरुणांनी लक्षात ठेवण्यासारखं आहे. 50 वर्ष जगला, पण कसा जगला ऐका. अरे वयाच्या 15व्या वर्षी हातात तलवार घेणारा, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा समाचार घेणारा, वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेण्याकरता आग्र्याला जाणारा आणि 35 वर्ष रणांगणामध्ये हातात तलवार घेऊन या माती करता, या देशाकरता, या धर्माकरता लढणारा एकमेव शूरवीर आणि राजा जर कोण असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज. या देशाकरता, या मातीकरता सतत हा राजा धडपडत राहिला. स्वतःच्या परिवाराची सुद्धा चिंता केली नाही महाराज. एक वाक्य मी नेहमी सांगत असतो, जिजामातीने आपली कूस या महाराष्ट्राच्या मातीला अर्पण केलेली आहे आणि तिची कूस त्या दिवशी उजळली ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. आणि खरं त्या दिवशी या मातीचं भाग्य उदयाला आलं. धन्य धन्य जिजाऊ शूर, धन्य धन्य जिजाऊ शूर, धन्य धन्य जिजाऊ शूर, पराक्रमी थोर केले जर्जर, बाजूने पाणी दृष्ट मुगला, बाजूने पाणी मुगला, बाजूने पाणी मुगला, घडविला स्वराज्याचा इतिहास, घडविला स्वराज्याचा इतिहास, घडविला घडवलं कोणी असेल, ज्ञानाचं अमृत जर कोणी पाजलं असेल तर ते माझ्या जिजाऊंनी पाजलं महाराज. अरे जिजामाता छत्रपतींना शिकवायच्या, प्रभू रामचंद्र असा बाण मारायचे, हनुमंत अशी गदा चालवायचे, भीम असा गदा चालवायचा. हे सर्वच्या सर्व शिक्षण छत्रपतींना जिजाऊंनी दिलं आणि म्हणून छत्रपती घडले. आणि हा राजा सुद्धा सतत या स्वराज्या करता, या माती करता धडपडत राहिला. स्वतःच्या परिवाराची चिंता सुद्धा कधी केली नाही महाराज. प्रसंग सगळ्यांना माहिती आहे. ज्या वेळेला छत्रपतींच्या पत्नी काशीबाई मृत्यूशय्येवर पडलेल्या आहे आणि त्यावेळेला जिजामाता त्यांना प्रश्न विचारतात, काशीबाई सांगा, मरायच्या अगोदर शेवटची इच्छा तुमची काय आहे. आणि त्यावेळेला काशीबाई सांगतात, आईसाहेब मरायच्या अगोदर शेवटची इच्छा माझी एकच आहे. मरायच्या अगोदर एक वेळेस, फक्त एक वेळेस माझ्या राजांचे पाय माझ्या नजरेस पडावे. का? याच्या अगोदर ते पाय कधी नजरेस पडले होते. अरे ज्या वेळेला छत्रपतींचं आणि काशीबाईंचं लग्न लागलं होतं त्यावेळेला हे पाय नजरेस पडले होते. हा राजा सतत या स्वराज्या करता, या माती करता, या धर्मा करता धडपडत राहिला. स्वतःच्या परिवाराची सुद्धा चिंता केली नाही. किती बोलले होते महाराज या माती करता. अहो नुसतं राजाच नाही, राजाच्या संगतीमध्ये घडणारे सुद्धा मावळे त्याच पद्धतीनं राजाने बनवले. एकच उदाहरण सांगतो. ज्या वेळेला छत्रपती पन्हाळ्यावर आहे आणि पन्हाळ्यावर असताना पन्हाळ्याच्या आजूबाजूचे जे काही तरुण मंडळी आहे, गावं आहेत आणि त्या गावामधले काही तरुण मंडळींनी विचार केला, हा राजा जर सतत या स्वराज्या करता, या माती करता धडपडत असेल तर आपण सुद्धा या मातीचं काहीतरी देणं लागतो. आपण या राजाला सहकार्य केलं पाहिजे. आणि म्हणून ही सगळीच्या सगळी तरुण बांधव मंडळी राजाला भेटण्याकरता पन्हाळ्यावर गेली. त्यामध्ये एक मुलगा असा आहे, तो दिसायचा हुबेहूब राजांसारखा,
चालायचा सुद्धा राजांसारखा, दाढी सुद्धा राजासारखी, दाढीचा कटही राजासारखी, मिशी सुद्धा राजासारखी. हो, त्याचं नाव होतं महाराज शिवाकाशी. आणि शिवाकाशी सुद्धा राजांना भेटण्याकरता गेला. आणि त्यावेळेला राज्याच्या त्या यंत्रणेमध्ये सगळेच्या सगळे सामील झाले. आणि एक दिवस पन्हाळाला वेढा पडला. सिद्धी जोहारने तो वेढा टाकला आहे. आणि त्यावेळेला मात्र राजे त्यामध्ये अडकल्या गेले. आणि ज्या वेळेला राजे त्या वेढ्यामध्ये अडकल्या गेले त्यावेळेला राजांना सर्वात पहिल्यांदा जी आठवण झाली ती म्हणजे शिवाकाशीची. लगेच शिवाकाशीला निरोप पाठवला. शिवाकाशी जवळ निरोप आला. शिवा धावत धावत राजाच्या समोर आला. राजांना मुजरा केला आणि राजांना म्हणतो, राजे आपण मला बोलावलं? हो शिवा, मीच तुला बोलावलाय. राजे काय आज्ञा आहे? आणि त्यावेळेला राजे म्हणतात, शिवा आजपर्यंत आम्ही ऐकून होतो की तू हुबेहूब आमच्या सारखा दिसतोस, पण आज प्रत्यक्षात पाहायचं आहे. प्रत्यक्षात पाहायचं आहे म्हटल्यावर राजा तो शिवा पटकन एका खोलीत गेला. राजाचा वेश अंगावर धारण केला आणि अंगावर घातल्यानंतर कमरेला तलवार घुसली, डोक्यावर मुकुट चढवला, राजाच्या समोर आला, मिशीला ताव मारला आणि राजांना म्हणतो, राजे कसा दिसतो मी? राजाने त्याच्याकडे पाहिलं आणि एक सारखे पाहत राहिले. आणि त्यावेळेला राजे म्हणतात, अरे शिवा आजपर्यंत आम्ही फक्त ऐकून होतो की तू हुबेहूब आमच्या सारखा दिसतोस, पण आज प्रत्यक्षात पाहिलं. अरे स्वतःला आरशात पाहिल्याचा भास आम्हाला होतोय. आणि त्यावेळेला शिवा म्हणतो, राजे मग याचा अर्थ आता तो सिद्धी सुद्धा मला ओळखायचा नाही असंच ना? राजांना आश्चर्याचा धक्का बसला. राजे म्हणतात, अरे शिवा तुला कसं काय कळलं की आमचा वेश घेऊन आम्ही तुला सिद्धीकडे पाठवणार आहे ते? आणि त्यावेळेला मात्र तो शिवा म्हणतो, राजे अहो राजे एवढे दिवस झाले तुमच्या संगतीनं राहतो राजे. हो राजे तुमच्या काळजाचे ठोके सुद्धा आम्हाला सांगतात तुमच्या मनामध्ये काय आहे. आणि त्यावेळेला राजे द्या मला विळा, मी जातो त्या सिद्धीला भेटण्याकरता. राजे खाड दिशी आपल्या जागेवर उभे होतात आणि कळकुळून त्या शिवाला मिठी मारतात. आणि त्याच वेळेला राजांच्या डोळ्यातील एक अश्रूचा थेंब त्या शिवाच्या पाठीवर पडतो. मला असं वाटतं आजपर्यंत ही अशी शाबासकीची थाप कुणाच्याही पाठीवर पडली नसेल, ते भाग्य मात्र शिवाच्या नशिबी आलं. विठ्ठल शिवा म्हणतो, राजे द्या मला विळा, मी जातो सिद्धीला भिडणा करता. आणि त्यावेळेला मात्र यंत्रणा ठरली. इकडे राजांनी सिद्धीला निरोप पाठवला, आम्ही तह करण्याकरता तयार आहे. त्यावेळेला मात्र सिद्धीला आनंद झाला आणि सिद्धी बोलतो, अब आ ही गया दख्खन का चूहा शिकंज में, अल्लाह ताला की मेहरबानी अब हम उसे दिखाएंगे. आणि त्यावेळेला मात्र वेडा थोडा ढिला पडला आणि त्याच संधीचा फायदा राजांनी घ्यायचा ठरवलेला आहे. आणि त्यावेळेला मात्र इकडे सिद्धीला भेटण्याकरता शिवाची तयारी झालेली आहे. राजांचा पोशाख अंगामध्ये घातलेला आहे. एका पालखीमध्ये शिवा बसलेला आहे आणि पालखी सिद्धीला भेटण्याकरता निघालेले आहेत. आणि मग मात्र इकडं ज्या वेळेला पालखी रस्त्याने जात आहे त्यावेळेला मात्र सिद्धी एक सारखी वाट पाहत आहे राजांची येतानाची. आणि पालखी जशी दिसली, पालखीतून शिवा बाहेर उतरला आणि त्यावेळेला सिद्धीला असं वाटलं की छत्रपती आहे. आणि सिद्धी म्हणतो, आव शिवाजी राजे, आव शिवाजी राजे. दोघांची ही गळाभेट झाली, पण मात्र सिद्धीने शिवाला ओळखलं नाही. दोघही श्यामेनाच्या दिशेने जात आहे. सिद्धीले काहीही चाहूल लागली नाही, परंतु सिद्धीच्या सैन्यातला एक सैनिक मात्र एक सारखा शिवाकडे पाहतो आहे. आणि पाहता पाहता सहज पुटपुटला, हे शिवाजी राजे नाही हो सकते. नेमके शब्द सिद्धीच्या कानावर गेले. सिद्धी एकदम थबकला, आपली तलवार काढली आणि तलवार चालवणार महाराज तेवढ्या त्या
सैनिका का जवळ जातो आणि त्याला विचारतो, तुम कैसे कह सकते हो की शिवाजी राजे नहीं हो सकते. आणि त्यावेळेला तो सैनिक कोण आहे, अफजल खानाचा मुलगा फाजल खान. तो फाजल खान म्हणतो, हुजूर उस शिवाजी को मैंने देखा है. ज्या वेळेला अफजल खानाची आणि शिवाजी राजांची भेट झाली त्यावेळेला दोघांच्या झटापटीमध्ये अफजल खानाच्या हातातली कट्यार शिवाजीच्या डोक्यावर लागली. त्याचा घाव त्याच्या डोक्यावर पडलेला आहे. त्याच्या डोक्यावर घाव असेल तर तो शिवाजी, नाहीतर कोणीतरी तो बहुरूपी आहे. आणि त्याच वेळेला सिद्धीने मागचा पुढचा विचार न करता तलवार घेतली. तलवारीने डोक्यावरचा मुकुट उडवला आणि त्यावेळेला मात्र डोक्यावर कुठल्याही प्रकारची खून नाही. आणि सिद्धी एकदम तटस्थ झाला. आपली तलवार काढली आणि शिवाच्या अंगावर चालवणार तेवढ्यात विचारतो, सच बोल, तूही हे शिवाजी राजे, सच बोल. आणि त्यावेळेला शिवा म्हणतो, हा मैं ही हूं शिवाजी राजे. पुन्हा तलवार आकाशामध्ये गेले. आखरी बार पूछता हूं, सच बोल, तू ही है शिवाजी राजे. आणि त्यावेळेला मात्र आता शिवा संतापला आणि शिवा म्हणतो, अरे एक वेळा नाही 1000 वेळा जरी विचारशील तरी एकच सांगेल, हा मीच आहे शिवाजी राजे. आता मात्र सिद्धी संतापलेला आहे. तलवार वर गेली, आता मानेवर चालणार तेवढ्या शेवटचं विचारतो, आखरी बार पूछता हूं, सच बोल, तू ये शिवाजी राजे. आता मात्र शिवा संतापलेला आहे आणि रागाच्या भरात बोलतो, अरे जन्माला जरी शिवा काशीत म्हणून आलो असलो तरी मरणार म्हणून शिवाजी महाराज म्हणून आहे, हे भाग्य काय कमी आहे का. आणि त्यावेळेला मात्र सिद्धीची तलवार वर जशी गेली तशी शिवाच्या मानेवर चालली. शिर आणि धड दोन्हीही वेगवेगळं झालं. या माती करता, या धर्मा करता शिवा खऱ्या अर्थाने या छत्रपतीं करता किती बोलला होता, या माती करता गेला महाराज. त्यांच्या डोक्यात फक्त एकच, जगावं तर या माती करता आणि मरावं तर या माती करता. किती मोठं बोलणं आहे महाराज. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, हो तलवारीसी लगीन लागल जडली प्रीत. देवदेश अन धर्मापायी प्राण घेतला ती, शूर आम्ही सरदार सरदार काय कुणाची भीती. जगावं तर या माती करता आणि मरावं तर या माती करता. किती मोठं बोलणं आहे महाराज. याला म्हटलं जातं खऱ्या अर्थाने बोलणं. इतकं बोललो पाहिजे आम्ही. परमार्थ करत असताना, देवाची भक्ती करत असताना इतकं आमचं बोलणं असलं पाहिजे. तशा त्या गवळणी इतक्या बोलल्या होत्या. बाजारामध्ये जायच्या नवे नवे काही काही गवळणी अशी अवस्था व्हायची महाराज. बाजारामध्ये गेल्यानंतर तर ते दही घ्या, दूध घ्या म्हणण्याऐवजी गोविंद
पदर घ्या गे तव तव हासते मथुरेच्या गे. नवे नवे काही काही गवळणी तर घरामध्ये शृंगार करायच्या, पण इतक्या बुलल्या होत्या की शृंगार सुद्धा उलटा चालायचा. उलटा म्हणजे कसा, हातात घालायच्या बांगड्या त्या घालायच्या पायामध्ये, पायातल्या तोरड्या हातात घालायच्या, डोळ्याला लावायचं काजळ ते ओठाला लावायचं, आणि ओठाला लावायचं काय म्हणतात त्याला, बोला बोला काय म्हणतात त्याला, इलॅस्टिक, त्याला म्हणतात लिपस्टिक आहे ना, त्याला म्हणतात लाली. ओठावर लावायची लाली ती लावायची डोळ्याला, आणि डोळ्याला लावायचं काजळ ते लावायचं ओठाला. इतक्या बोलवल्या होत्या महाराज. ओ रात दिन में शाम बिया बस तेरे ही ख्यालों में रहती हूँ, सारी दुनिया शाम शाम कहती हो. तो दीवानी बड़ी श्याम पिया की बड़ी रे, मैं तो दीवानी बड़ी श्याम पिया की बड़ी रे, मैं तो दीवानी बड़ी. ओ दीवानी बड़ी रे, मैं तो दीवानी बड़ी, दीवानी बड़ी रे, मैं तो दीवानी बड़ी रे, मैं तो दीवानी बड़ी श्याम पिया की बड़ी रे, मैं तो दीवानी बड़ी श्याम पिया की बड़ी, मैं तो दीवानी आँख में मुगड़िया लगा लुगड़िया लगा चली, लुगड़िया लगा चली, लुगड़िया लगा चली. मैं तो दीवानी श्याम पिया की बड़ी रे, मैं तो दीवानी बड़ी श्याम पिया की बड़ी रे, मैं तो दीवानी. ओ दीवानी बड़ी रे, दीवानी बड़ी, ओ दीवानी बड़ी रे, होठों पे काजल आंखों में लाली, हल्दी से मलवट भरने चली, हल्दी से मलवट भरने चली, हल्दी से मलवट भरने चली रे. मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी. आणि कशामुळे व्हायचं, मीरा के प्रभु गिरधर नागर हरि चरणों में लगी, हरि चरणों में लगी, हरि चरणों में लगी रे, मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी. अशी अवस्था व्हायची महाराज. भरपूर प्रमाणाने महाराज जेवढे द्याल तेवढ्या गवळणी म्हणाल तेवढ्या कमीच आहे बरं का. काही काही तर बाहेर जायचं आणि घरी यायचा रस्ता विसरून जायच्या, आणि मग म्हणायचं काय करा मैं भुली घर जाने बाटो घर जाने गोरस बेचने आई हट
अशीच अवस्था त्या गवळणीची व्हायची बरं का. इतक्या त्या गवळणी बुलवल्या होत्या. बाजारामध्ये जात असताना गोरस घ्या म्हणे हनी. आणि अशी अवस्था त्या गवळणींची का व्हायची त्याचं कारण महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. देखिला बदला मानी, देखिला डोला बदला मानी, डोला बदला मानी, देखिला डोला बदला मानी, देखिला डोला बदला मानी, देखिला बेतला मानी, देखिला बेतला मानी, देखिला बेतला मानी, तोची बदनी उचारी, तोची बदनी परमात्म्याचं आगमन झालेलं आहे. आता त्याच्या लीला सांगावंच लागणार. कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखिला डोळा बैसला म्हणी, तोची वदनी उच्चारी. त्या भगवान परमात्म्याला पाहिलं की त्या भगवान परमात्म्यामध्ये गोपिका रमून जायच्या. कारण तो भगवान परमात्मा तसा आहे महाराज, सगळ्यांचं चित्त वेधून घेणारा तो परमात्मा आहे. आणि म्हणून मनामध्ये तो परमात्मा ठासू ठासू भरला असल्यामुळे बाजारामध्ये ज्या वेळेला जायचं तोंडातून काय निघायचं, हरीच निघायचं बरं का. आणि म्हणून देखिला डोळा बैसला म्हणी, तोची वदनी उच्चारी. हो बरं का. आणि आपुलियाचा विसर, सगळ्या आपलेपणाचा विसर त्या गोपिकांना पडलेला आहे. गोविंद कळा कवतुके. आणि ज्या वेळेला गोपिका अशा पद्धतीनं वागायच्या, अशा पद्धतीनं भक्ती करायच्या, आणि त्यावेळेला गावातले जे काही लोक आहेत त्या मात्र गोपिकांना हसायच्या. दुःखामध्ये हसे जरा,
तो जीवदानी वदनी वदनी उच्चारी तो जीवदानी उच्चारी तो वदनी वदनी हासे जन नाही कान ते ठाई. ज्या गवळला गवळणी अशा पद्धतीनं भक्ती करायच्या त्यावेळेला बाकीचे लोक मात्र त्यांना हसत होते. त्यावेळेला हसणाऱ्या लोकांकडे गोपिकांनी कधीही लक्ष दिलं नाही आणि आपला परमार्थ त्यांनी सोडला नाही. आपण सुद्धा ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. परमार्थ करत असताना अनेक लोक आम्हाला भेटत असतात आणि त्यावेळेला भक्ती करत असताना जर आपल्याकडे कोणी हसत असेल आपली अवस्था पाहून तिकडं कधीही लक्ष द्यायचं नाही. तो का म्हणे हास्य जन नाही कान तया ठाई, हे की नाही. किंवा कोणी निंदा अथवा वंदा आम्हा सोहिताचा धंदा. बऱ्याच वेळेला ही लहान लहान पोरं आहे ना असे धोतर घालून फिरायला लागले की काही काही लोक त्यांना हसतात बरं का, टिंगल उडवतात. त्यांचंही बरोबर आहे. त्यांना असं वाटतं ज्या वयामध्ये दारू पिऊन रस्त्यावर लोळायला पाहिजे त्या वयात ते धोतर घालून कीर्तनात उड्या मारतात, नाचतात. त्यांचं तरी काय चुकलं. असे बरेच लोक असतात, त्यांना कावळ्याच्या जातीचे लोक म्हणावं, टोचण्या मारतात ते आणि त्यावेळेला हसतात. पण किती जरी हसत असले तरी आपण मात्र आपला परमार्थ सोडायचा नाही. कोणी निंदा अथवा वंदा आम्हा सोहिताचा धंदा. गवळणींनी सुद्धा तेच केलं. तो का म्हणे हास्य जन नाही कान तये ठाई. आपण सुद्धा तेच करायचं आहे. परमार्थ करत असताना कोणी हसो अगर काही करो पण आम्ही आमचा परमार्थ कधीही सोडायचा नाही. लोक काय बोलतात ते बोलू द्या. हा लोकांचा स्वभाव आहे. लोक पायी चालू देत नाही, घोड्यावरही बसू देत नाही, आहे की नाही. म्हणून आपण आपलं जे आहे आपलं हित कशामध्ये आहे ते शोधण्याचा प्रयत्न करावा आणि त्या पद्धतीनं आम्ही आमचं जीवन जगलं पाहिजे. तुका म्हणे हासे जन नाही कान तये ठाई देखील डोळा बैसला म्हणी रोची वदनी उच्चारी. अभंगाचा भावार्थ माझ्या अल्पबुद्धिमताप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केला. 15 मिनिटं आलेले आहे आणि 10 मिनिटात थोडंफार चरित्र भगवंताचं सांगितलं. आतापर्यंत भगवंताचं चरित्र चालू होतं पण कीर्तनकाराकरता संप्रदायाने नियम घालून दिलेला आहे की काल्याच्या कीर्तनामधून कीर्तनकाराने भगवंताच्या चरित्राचा उच्चार
चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये भगवंतांनी जे चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार करायचा, आचरण करायचं नाही बरं का. आचरणाच्या भानगडीत पडायचं नाही. आचरण करायचं असेल तर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचं आचरण करा. एक बाणी, एक वचनी आणि एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचं चरित्र आहे. त्या चरित्राचं खऱ्या अर्थाने आचरण करा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार करा. पण समाजामध्ये उलट काम आहे. लोक प्रभू रामचंद्राचा चरित्राचा उच्चार करतात आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं आचरण करू इच्छितात बरं का. काही लोक आम्हाला म्हणतात आहे की नाही, गुरुवारी सांगतात आमचे नेहमी, महाराज तुमच्या देवाने चोऱ्या केल्या. तुमच्या देवाने म्हणजे याचा देवाचा काही संबंध नाही. तुमच्या देवाने चोऱ्या केल्या, आम्हाला करायला काय हरकत आहे. म्हटलं खुशाल कर, आपला काहीच विरोध नाही. पण त्याने केल्या म्हणून जर तू करत असेल मग मात्र आपला विरोध आहे. विठ्ठल आणि सर्वात महत्वाचं, त्याने जे चोरलं ते खाल्लं, पण तू चोरी ज्या उद्देशाने करतो त्या उद्देशाने त्याने कधीही चोरी केली नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र जर आचरणामध्ये आणायचं असेल, काय काय केलं त्याने. वयाच्या 6व्या दिवशी पुतना मारली. बरोबर, कशाने मारली? नुसतं ओठाने मारली. मग वयाच्या 6व्या दिवशी त्याने जर ओठाने पुतना मारली, आता त्यांचं चरित्र आचरण करू इच्छिणाऱ्याने विचार केला पाहिजे. वयाच्या 6व्या दिवशी त्याने पुतना मारली, आपण वयाच्या 6व्या दिवशी कुठं होतो? बोला ना. सरकारी दवाखान्यात, रामा कोण्याच्या चालले कृष्णचरित्राची बरोबरी करा. 12 गावचा त्याने अग्नी गिळला, याला अगरबत्तीचा चटकाही सण होत नाही. त्याने कालिया सर्पाचं मर्दन केलं, याला जर चित्रातला दाखवला याच्या धोत्राचा पितांबर होईल. चालले कृष्णचरित्राची बरोबरी करायला. त्याने एका भुक्कीत कंस मारला, याच्याने कांदाही फुटत नाही. भगवंताने चरित्र केलं ते कोणत्या अवस्थेमध्ये केलं? 2 अवस्थेमध्ये केलं. एक आहे रांगता आणि गोधने राखत असताना चरित्र भगवंताने केलेलं आहे बरं का. भगवान परमात्मा ज्या वेळेला लहान आहे ना त्यावेळेला मात्र काही गोपिका घरी येतात आणि भगवान परमात्मा थोडा असा हळूहळू चालायला लागला बरं का. आणि त्यावेळेला त्या गवळणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला घरी घेऊन जायच्या आणि त्या गवळणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला म्हणायच्या बरं का, अरे कन्हैया, लेका तुझी आई गोरी, तुझे बाबा गोरे आणि तू का असा काळा रे? आता तो भगवान परमात्मा, त्याला काही कळायचं नाही. आता काय उत्तर द्यावं काही कळत नव्हतं महाराज. आणि छोटासा भगवान परमात्मा आपल्या पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा बरं. गवळणी विचारायच्या, जरा इतना बता दे काना कि तेरा रंग काला क्यों, तू काला हो कर भी जग से निराला क्यों. गवळणी त्या भगवान परमात्म्याला प्रश्न विचारायचे आणि त्या गवळणीला भगवान परमात्मा काय उत्तर द्यायचं आहे का? ओ मैंने काली रात को जन्म लिया, काली रात को जन्म लिया. ओ मैंने काली गाय का दूध पिया, मैंने काली गाय का दूध पिया. ओ मेरी कमली भी काली है, मेरी कमली भी काली है, इसलिए काला है. जरा इतना बता दे, जरा इतना बता दे तेरा रंग काला है, बता दे तेरा रंग क्यों. भगवान परमात्मा सांगतो, मी ज्या वेळेला जन्माला आलो ना त्यावेळेला रात्रीचे 12 वाजले होते. सगळीकडे अंधार होता. तो रात्रीचा अंधार माझ्या अंगाला चिटकला म्हणून मी काळा झालो. माझ्या घरी कपिला नावाची गाय आहे, त्या गायीचं मी रोज दूध पितो, तिचा रंग काळा आहे आणि म्हणून माझा रंग काळा झाला. नवे माझ्या जवळ जी घोंगळी आहे त्या घोंगळीचा रंग सुद्धा काळाच आहे म्हणून मी काळा झालो बरं का. युक्तिवाद करायचा भगवान परमात्मा आणि त्या ठिकाणी सांगायचा बरं का.
असे भरपूर उदाहरण आहे. भगवंताचं चरित्र महाराज 7 दिवस भागवत कथा केली तरी संपत नाही. 10 मिनिटात मी काय सांगणार आहे. असं भरपूर चरित्र आहे भगवंताचं. हा, नवे नवे काही गोपिका यायच्या आणि त्या भगवंताला ताक द्यायच्या आणि ताका करता त्याला नाचून दाखवायला लावायच्या. बरं का, नाचून दाखव आहे की नाही. शेष महेश गणेश दिनेश सुरेश हे जाहे निरंतर धावे. ताही अहिर की चोहरिया, ताही अहिर की चोहरिया, छचियावर छचवे नाच नचावे. ताही अहिर की चोहरिया, छचियावर छच पे नाच नचावे. भगवंताचं सुंदर गोड चरित्र आहे महाराज. सर्व चरित्र सांगत बसायचं नाही. त्याने रांगत असताना चरित्र केलं. ज्यावेळेला चोरी करण्याकरता जातो आणि त्यावेळेला मात्र अनेक गवळणी त्या यशोदेकडे येतात आणि सांगतात, यशोदे अगं समुद्राची शाही केली, पृथ्वीचा कागद केला आणि प्रत्यक्ष सरस्वती माता जरी तुझ्या कन्हैयाच्या खोळ्याला येण्याकरता इथे बसवली तरी तुझ्या मुलाच्या खोळ्या संपणार नाही. एवढा खोळकर तुझा कन्हैया आहे, याला जरा आवर. आवडी आवडी आपुला आवडी आवडी आपुला यशोदे अगं स्वतःच्या पुराला जरा आवर. अंधारी लपत येऊन बसे अंगणात, हो तुझ्या कानाला काहीतरी सांगना ग यशोदे, तुला येईल राग. वेळ झाली ना, जाऊ दे. अशा भरपूर गवळणी आहे. आणि एक दिवस प्रत्यक्षात यशोदा मैयाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची चोरी पकडली. प्रसंग असा आहे की ज्यावेळेला सर्व गोपाळ आहेत सांगतात, का रे कन्हैया रोज दुसऱ्याच्या घरी चोरी करायला जातो, स्वतःच्या घरी एका दिवशी तरी पंगत घालत जा. का दुसऱ्याच्याच घरच्या पंगता झोडायच्या का फक्त. म्हटलं चला आज आपल्या घरी. भगवंताने सगळाच्या सगळा फौज पाटा घेतला, स्वतःच्या घरी आणला आणि स्वतःच्या घरी आणल्यानंतर तिथं काय कमी आहे महाराज. आणि मग भगवंतानी एका एका गोपाळाला उचललं, एका एका हौदात टाकलं. जेवढं खायचं तेवढं त्यांनी खाल्लं आणि खाऊन झाल्यानंतर पोट भरल्यानंतर लोणी घेतलं आणि एकमेकाला फेकून मारायला लागले. यशोदा मैयाच्या कानावर आवाज गेला. यशोदा मैया धावत धावत आली. आतमध्ये कोण आहे पाहण्याकरता, हातात काठी आहे. बाकीच्या गोपाळांना चाहूल लागली, पटकन हौदातून बाहेर निघाले, पळून गेले. पण त्याच्यात एक दीड पायाचं होतं, तो म्हणजे पेंद्या. तो पेंद्याने यशोदा मैयाला पाहिला, एवढा घाबरला तिला. असं त्याला असं वाटलं आता आपलं काही खरं नाही, सगळा कार्यक्रम आपलाच आहे आता. आणि मग मात्र पळून जाण्याचा प्रयत्न करतो. हौदातून बाहेर येतो, पाय सटकला की पुन्हा खाली पडतो. घाबरलेला आहे, घामाघूम झाला. यशोदा मैया आली. चोर 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 पकडला, शेंडी धरून वर काढला. का रे आता मला कळलं चोर तू आहे. विनाकारण या गवळणी माझ्या कन्हैयाचं नाव बदनाम करतात, तू चोर आहे. तो म्हणतो, ए यशोदे जरा तोंड सांभाळून बोल, चोर कुणाला म्हणतेस. अरे तुला म्हणते. म्हटले मी चोर नाही. म्हटले मग निमंत्रित पाहुणा आहे. तुला कोणी निमंत्रण दिलं रे. म्हटले तुझ्याच पोराने, तुझ्याच कन्हैयाने दिलं. माझ्या कन्हैयाने. हो तुझ्या कन्हैयाने. म्हटले मग तो कुठं आहे. हा काय. म्हटले पलीकडच्या होता. रंगी हात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला मैयाने पकडलं आणि त्यावेळेला यशोदा मैयाची प्रचिती आली की गवळणी बोलतात ते खोट नाही, हा चोर आहे.
आणि त्यावेळेला यशोदा मैयाच्या हातामध्ये काठी आहे, त्याच्या तोंडाजवळ नेते आणि त्याला सांगते, काय सांगते? हाती घेवो निया काठी शिकविते जगनटी ओ यमुनेची माती कशी गा गा गा, यमुनेची माती कशी गा 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 बाबा, होळा नको करू माझे बाबा, होळा नको करू माझे बाबा, माझे बाबा, होळा नको करू माझे बाबा, होळ्या नको करू माझे बाबा, होळ्या नको करू माझे बाबा. हाती निया काठी शिकविते जगजेठी, अरे यमुनेची माती कशी गा गा गा, यमुनेची माती कशी गा 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 बाबा, होळा नको करू माझे बाबा. यशोदा मैया म्हणते, कन्हैया घरी राहिला तरी काही ना काही उचापत्या करत राहतो, म्हणजे घराच्या बाहेर गेला लोकांची भांडणं घरी आणत राहतो. त्यापेक्षा उद्यापासून तू घरी राहणं बंद, तुझी ड्युटी कुठं? वनामध्ये जायचं. आणि त्यावेळेला भगवंताला सुद्धा आनंद झाला. यशोदा मैयाला म्हणतात, मैया तशी मला बरीच कामं करायची आहे, आणि ज्या माणसाला भरपूर कामं करायची असताना त्या माणसाला कमी वेळ देऊन जमत नाही. मी उद्या वनामध्ये जाण्याकरता उद्या तयार आहे. उद्या 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 जाईन, उद्या जाईन मी रानाचा वेग घेऊन गोदाडा, उद्या जाईन मी रानाचा गोदाडा, उद्या जाईन मी रानाचा वेग घेऊन गोदाडा, मी रानाचा गोदाडा. भगवंतानी सर्व गोपाळांना सांगितलं, गोपाळांनो उद्या जायचं कुठं? उद्या गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 तुम्ही रानात या, या, सारे गोपाळ रानात या, सारे गोपाळ रानात या, सारे गोपाळ रानात या, सारे गोपाळ रानात या. अरे अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 तुम्ही. सर्व गोपाळ भगवंता सर्वांना घेऊन वनामध्ये गेलेले आहेत. त्या ठिकाणी अनवाणी पायाने राहून भगवान परमात्मा गायी चारतो आहे, गायीचा सांभाळ करतो आहे. अनेक प्रकारच्या लीला भगवंत त्या ठिकाणी करतो आहे. राखीता गोधने राखीता आहे. हो, गायी चारत असताना भगवंताने चरित्र केलं. आणि त्या ठिकाणी मात्र भगवान परमात्मा एक से बढ़कर एक से बढ़कर एक सगळेच्या सगळे मर्दानी खेळतात.
वेगवेगळ्या प्रकारचे मर्दानी खेळ भगवान परमात्मा त्या ठिकाणी खेळतो आहे आणि खेळ खेळून खेळून ज्यावेळेला सर्व गोपाळ दमले, आता मात्र प्रत्येकाला भुका लागलेली आहे आणि त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं, अहो काम सारोणी सकड अवघे मिळूनी गोपाळ झाली आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या. सर्व गोपाळ आलेले आहे, एकत्रित बसलेले आहे, कमळाकार झालेले आहे आणि त्यावेळेला भगवंतांनी 18 पगड जातीचे गोपाळ एकत्रित करून यमुनेच्या तीरावर त्या ठिकाणी काला केला आणि तोच काला आज आपल्या या सीतापर गावामध्ये आपल्या सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे. महाराज त्याचं वर्णन करतात. बिभ्रद वेणू जडरबडयो शृंगवेत्रेचे कक्षे व आम्ही पाणू मशनकवलम तत्पलान्यंगलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिस्रोधो आसयन्नर्मवे स्वये स्वर्गे लोके बुबुजे यज्ञ बुकबाल केले गोपाल कृष्ण भगवान की जय. पवनसुत हनुमान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी आपुलियाचा विसर बोळा गोविंद कळा कवतुके तुका म्हणे हासे जण नाही कान तै ठाई देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी. अभंगाचा भावार्थ माझ्या अल्पबुद्धिमताप्रमाणे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंताच्या सर्व संत महात्म्यांच्या चरणावरती समर्पित करतो. जाता जाता भगवंताला नवे नवे तरुण मंडळी या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये उपस्थित आहे. तरुण मंडळींना माझी एकच विनंती आहे, देव देश आणि धर्म याचा सांभाळ करण्याचा प्रयत्न करा. या मातीच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करा. आईची सेवा करा, गायीची सेवा करा. आमचे गुरुवर्य नेहमी वाक्य सांगत असतात, गोठ्यात गाय आणि घरात माय हिला नेहमी सुखी ठेवा. जीवनामध्ये तुम्हाला कधीही काही कमी पडणार नाही बरं का. आईची सेवा करा, गायीची सेवा करा. नवे नवे आमच्या तरुण मंडळींना विनंती आहे, व्यसन आणि फॅशनच्या आहारी न जाता या देशाकरता या मातीकरता काय करता येत असेल ते करण्याचा प्रयत्न करा. जाता जाता फक्त एकच सांगतो, व्यसने सगळी सोडून द्यान सरळपणाने जीवन जगान ऐका हवाव जीवाचा जीवाचा भक्ती विना उद्धार नाही कोणाचा. भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. झालेली सेवा भगवंताच्या सर्व संत महात्म्यांच्या चरणावर समर्पित करतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. जाता जाता भगवंताला एकच प्रार्थना, अशाच प्रकारचं सर्वांगीण विकासाचं कार्य भगवान परमात्मा या सर्व कार्यकर्ते मंडळी गावकरी मंडळी यांच्याकडून करून घेऊन त्यांना आणि त्यांच्या परिवाराला चांगल्या प्रकारचं आयु आरोग्य प्राप्त हो एवढी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय